इकडे मुंबईमधील विरोधी आमदारांना विकास निधी देताना दुजाभाव होतोय। ठाकरे गटाच्या आमदारांना निधी न देण्याचे शिंदेंनी आदेश दिलेले आहेत असा आरोप केलेला आहे ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांनी। विकास निधी न मिळाल्याने ठाकरे गट रस्त्यावरती उतरणार आहे। पालकमंत्र्यांना या संदर्भातला जाब विचारणार असल्याचं अजय चौधरी यांनी म्हटलेलं आहे। निधी देऊ नका असं मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना सांगितलेलं आहे असा थेट आरोप अजय चौधरी यांनी केलेला आहे। 60 कोटींचा निधी मागितला, 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये आणि याच संदर्भामध्ये अजय चौधरी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नैब यांनी। अजय चौधरी आहेत। जानेवारी 2023 पासून आता जवळपास 1 वर्ष होतंय। आता विरोधक आमदार जे मुंबईतले 11 विरोधातले आमदार आहेत त्यांना 1ही रुपया निधी मिळाला नाही असं समोर येतंय। तुम्ही काय सांगताय, कारण हे पत्र तर तुम्ही पाठवलेले तुम्ही समोर ठेवताय। मुख्यमंत्री किंवा कुठलाही मंत्री ज्यावेळी शपथ घेतो त्यावेळी हा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं हित राखण्याची, त्यांना समान न्याय देण्याची शपथ घेतलेली असते। त्यामुळे विरोधी आमदार म्हणजे काय, आमदार विरोधी राजकीय मतप्रवाहातला असेल, प्रणालीतला असेल, पण त्याच्या मतदारसंघातला रहिवासी हा महाराष्ट्रातला जनता आहे ना। महाराष्ट्रातल्या जनतेला समान न्याय देण्याची तुम्ही शपथ घेतलेली आहे, तुम्ही शपथेचा भंग करताय। किती कोटीचा, मी बस बघितलं की 68 कोटी जवळपास तुम्ही निधी मागितला होता। मी 67-68 कोटी रुपयाच्या निधीची कामं आत्तापर्यंत पाठवलेली आहेत। या संदर्भातले पालकमंत्र्यांना 3 पत्र मी दिली, पालकमंत्र्यांना 2 स्मरणपत्र पाठवले, मी चहल आयुक्तांना 4 पत्र पाठवलेत, मी अजितदादा जे अर्थमंत्री आहेत त्यांना जाऊन भेटलो, त्यांना पत्र दिलं। काय म्हणाले अजितदादांना जाऊन मी त्यांच्या चेंबरमध्ये भेटलो आणि सांगितलं, दादा माझ्या मतदारसंघातील नागरी सुविधांची कामं आहेत मुंबई महानगरपालिकेची, मला कृपया, आपण आता अर्थमंत्री आहात, मला निधी द्या। त्यावेळी दादांनी मला त्या चेंबरमध्ये सांगितलं की चौधरी साहेब, मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत, उद्धव ठाकरे गटाच्या एकाही आमदाराला 1 रुपया द्यायचा नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।